नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे आकाश सुतार आणि आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. याआधी आपण या चॅनलमध्ये वूडवर्किंगची व्हिडिओ बघितले आहात. यापुढे पण आपल्याला बघायचं आहे, पण डेली व्लॉग पण बघायचं आहे त्यासोबत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, हे माझं घर आहे आणि हे आमचं वर्कशॉप आहे. तर चला बघूया आज जाऊन. आता इथे आपल्याला लाकडापासून बनवलेले सर्व साहित्य तयार करून मिळते. आता तयार करून ठेवलेलं अजून चालू पण आहे काम. बट हे बघा, स्टूल, टिपॉय, बेड, खुर्ची. आता खुर्चीचं काम चालू आहे. आता नुकतेच काका आलेत कामाला, तर काम सुरू करतील. आणि हा खुर्चीचा हँडल बसवायचा आहे. अजून अर्धं काम झालं आहे, अर्धं काय सगळं झाल्यासारखं आहे. काकाने कामाला सुरुवात पण केली आहे बघा. तेवढ्यात म्हटलं आता आपण पण काहीतरी करायला पाहिजे म्हणून आपण नवीन काहीतरी प्रोजेक्ट करतो आहे. आता आपल्याला लाकडाचं किचन बनवायचं होतं. म्हटलं घेतलं लाकूड, आता चालू केलं काम आपण. लाकडी किचन बनवायचं आहे आपल्याला, ते बी गिटारने. मग त्याला घेतलं व्यवस्थित, त्याच्यावर डिझाईन वगैरे काढून घेतलं आणि मग त्याला झिगझॅगच्या मशीनच्या सहाय्यानं कटिंग वगैरे चालू आहे. जेवढं लहान असणार आहे किचन, तेवढं हातामध्ये झिगझॅग मशीनच्या सहाय्याने कटिंग करायला अवघड. त्याला व्यवस्थित पकडायचं पण अवघड आणि काम करताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात. तरी पण त्याला व्यवस्थित पकडून मी कटिंग केलेलं आहे. मग आता हे काम करताना काकांना बघतोय, तर तेवढं कटिंग करायचं काकाने इकडे दुसरा हँडल पण लावायला सुरुवात केली. मग त्याच्यानंतर आता पॉलिश मशीनच्या सहाय्याने व्यवस्थित किचनला फिनिशिंग दिलं. मशीनने पॉलिश मशीनने दिले की असं पटकन काम होऊन जाते आणि वेळेची बचत पण होते तेवढी. ग्राइंडरच्या साहाय्याने फिनिशिंग दिल्यानंतर ते जर असं आकार त्याचा व्यवस्थित दिसायला सुरू होतो बघा. आता कसं व्यवस्थित दिसते. त्यानंतर आता बघा व्यवस्थित झाली दिसत राहिले. तेवढ्यात इकडे दादानं कलर लावून पण संपवलं स्टूलला. मग काय, पॉलिश पेपरच्या साहाय्याने व्यवस्थित आणि जरा फिनिशिंग दिलं, म्हणजे जिथं ज्या ज्या ठिकाणी मशीन जात नाही त्या ठिकाणी व्यवस्थित हा पेपर हे करून ॲडजस्ट करून त्याला फिनिशिंग दिलेलं आहे. तर निम्म्याच्या वर काम झाल्यासारखं आहे, बट कसं अजून थोडंफार काम आहे. आता फिनिशिंग झालेलं आहे बऱ्यापैकी. आता जरा ओकेमध्ये दिसणार आपल्याला. चला आता ड्रिल मशीनचं काम आहे, म्हणजे कसं त्याला अडकवण्यासाठी तयार आहे. पटकन केलं म्हणजे कलर लावलं म्हणजे रिकामं आपलं. काकांनी इकडं खुर्ची तयार करून ठेवली ती. मग आता म्हटलं ह्याला पण कलर लावायचा आहे. मग काय आपलं किचन याच्यावर ठेवून घेऊन ह्याच्यावरच कलर लाव. काय खुर्ची मात्र जाणे काय जाणे. मग काय ठेवला आपलं याच्यावर किचन, केलं राड्याला पण. काय खाली आपला कलर म्हणजे नाश होणार नाही हो. खुर्चीला काय मी कलर लावणार नाही, ते दादाकडं आहे, दादा बघून येईल. तोपर्यंत म्हटलं आपलं तर काम करून घेऊ आणि आपल्या किचनला कलर वाळण्यासाठी अडकून सोडू. हां, आत्ता कसं अडकवलं बघा. तोपर्यंत आले आमचे पप्पा बाजार घेऊन. मग काय 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 बाजार आणल्यात बघू म्हटलं जरा. मग काय दिलं मला कामाने. काप कांदा आणि कर वांदा. म्हटलं तर पप्पा म्हणाले तेवढ्यात
तू कांदा कापून टॅमॅटो कापून ठेव, मी नंतर येऊन फोडणी मारतो. आमटी करायची होती बाबा मस्तपैकी. बघू हे आता चालू आहे बहुतेक करून 2 वर्ष झालं. 2 वर्ष 6 महिने 15 दिवस झाले. मम्मी देवाघरला गेल्यापासून हे आपलं चालूच आहे आता. आणि माहीत नाही कधीपर्यंत चालू राहणार. कधीपासून पप्पाचं आचार्य आमचं चाललं आहे आपलं. कांदा झाला म्हटलं आता टोमॅटोची वेळ आहे. टॅमॅटोला बाई घेतो, धुवून घेतला आपला. त्याच्या बिया बी काढायच्या होत्या आणि मग काय त्याला कापतो कटा 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 कटा. आता घरातच आम्ही तिघंजणच, पप्पा मी दादा, संपला विषय. मग काय पप्पांकडे जेवण करायचं असते, मग आम्ही किरकोळ करतोय असले. चला झालं हे तर काम आता. हां बारीक बारीक बाबा, इकडं भात चालू आहे. दुपारचं जेवण करून तीन मग आता लागलं आणि कामाला. हे जास्त मोबाईल घेतल्यावर पप्पा बिन रागवतात म्हटलं, त्यामधले काय दाखवू शकत नाही. म्हटलं चालू आहे इकडे काम करायला आणि मी आपला मोबाईल घेऊन इकडे तिकडे टाईमपास. त्यांना माहीत नाही यांचा व्हिडिओ करून मी पोस्ट करणार आहे ते, नाहीतर काय खरं नाही. पप्पा आमचं बघायला काय करायला बाबा म्हणून. मी इकडे कॅमेरा ॲडजस्ट करत बसलो आहे, जेणेकरून काम करते सगळे दिसावं असं. काय बस सेटअप आवला आपला व्यवस्थित लावतोय तेवढ्यात मग काय इकडं दादा आमचा मला सांगायला काम. मग काय गेलं गप, आणलं चालू केलं आपण मी काम. टिपायचा टॉप बनवून झाल्यानंतर आता आम्ही दोघं दादा आणि मी पाट बनवतो आहे. मग काय त्याला पट्ट्या मारायच्या होत्या, दादाने लावलं मला कामाला. काय घेतला फेविकॉल लावली पट्टीवर, दिला दणका. आम्हा दोघांना कामाला लावून हे दोघं तिकडं आपलं गेले दुसरं काम बघायला. व काय वर सनमाईक लावायचं होतं ते कटिंग करायला, हे दोघं तिकडं आहेत पप्पा आणि काका. हे काय बघू जरा काय करायला. हां तेच चालू आहे. ह्या दोन्हीकडे बसवायचं आहे. माझं काम झालं म्हणून मी गेलो पटकन बसवायला. मग काय दादाचं बी झालं, दादा पण आला, फेविकॉल लावला, पटकन बसवलं आम्ही. पहिलं सनमाईक बसून झाल्यानंतर दिलं ते दादाकडे चिकटपट्टी लावायला. मग काय घेतलं दुसरं, त्याला पण लावून झालं. पटकन आवरून झाल्यानंतर मग काय हे पण दिलं दादाकडे चिकटपट्टी लावण्यासाठी. इकडं काम आमचं आवरत चालतं तेवढ्यात म्हणजे पप्पा तिकडं वेल्डिंग करायला गेले, कुठलं दुसरं काम आलेलं. आता हे दोघं काम करतात आणि मी बसलो निवांत आपलं. दादा गेला आहे आतला आवरायला. किचनला कलर दिलेला तर वाळला असणार म्हटलं बघू. हां पूर्ण वाळलेलं. आणि आता वेळ झालेली काकांना घरी सोडायची, तर आलो उनेलजीच्या स्टॉपवर, काकांना सोडलो. तर चला निघालो परत घरी. म्हटलं सनसेट भारी झाला आहे, बघू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.